अभंगाच्या माध्यमातून माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर काय होतं आणि जेणेकरून ते नामचिंतन केल्यानंतर कुठपर्यंत जाऊन पोहोचतो याचं सविस्तर चिंतन केलेलं आहे. विठ्ठला जगद्गुरु तुकोबारांनी आजच्या अभंगाच्या माध्यमातून देवप्राप्ती करता साधन सांगितले. मायानो खरं सांगू तुम्हाला, ही सगळे जन्माला आल्यानंतर ही सगळी पळापळी कशा करता चालू आहे? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत रात्रंदिवस या 3.5 हाताची शरीराची पळापळी केवळ आणि केवळ सुख भोगण्याकरता आहे. सुखा लागी करीशी तळमळ तरी तू जाय पंढरीशी एक वेळ. सुखासाठी तळमळ चालू आहे. काहीच करू नका तुम्ही सिस्टीमवाले, तुम्ही मध्ये काही करू नका, राहू द्या असंच. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत रात्रंदिवस आमची तळमळ 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 चालू आहे. माय किती तळमळ आहे. सुख घरात यावं म्हणून दररोज प्रत्येकाने हातामध्ये खुरपं घेतलेलं आहे. या बांधावून त्या बांधाला, त्या बांधावून या बांधाला, या बांधावून या बांधाला दररोज आमची पळापळी चालू आहे. दररोज 100 रुपये, 150 रुपये, 250 रुपये, 300 रुपये रोज आलं आहे का नाही माहीत चालू. काय भेटेल म्हणून? पैसा. पैशाच्या माध्यमातून काय घरात येईल वाटते? सुख. प्रत्येकाने पळापळ चालू केली. खरं बोलू तुम्हाला अमोल महाराज, दररोज 150, 200, 250 चालणारी बाई सीझन मध्ये कितीनं चालली? कितीनं? 500, 1000 चालली. बर 500, 1000 घेऊन तुमच्या शेतापर्यंत चालत आली, दारात टमटम. रात्रंदिवस आमची पळापळ चालू आहे. माय हिथं पैसा आणल्यानंतर सुख येईल, घरात पैसा आणल्यानंतर सुख येईल म्हणून रात्रंदिवस आम्ही पळापळ करायचं. लाही लाही जेव झाला. खरं सांगा बरं, घरात पैसा आल्यानंतर सुख येईल वाटलं, कुणाकुणाच्या घरामध्ये सुख आलं? बाकीची माईक बंद करा. कोणाच्याच घरामध्ये सुख आलेलं नाही. लोकांनी प्रश्न केला, म्हणले महाराज पैसे घरामध्ये आल्यानंतर सुख नाही, मग बंगला बांधल्यानंतर सुख भेटल? बऱ्याच लोकांनी 2-2, 3-3 मजली इमारती बांधल्या, सुख भेटल या हेतून. भेटलं सुख? नाही माय, मी नाही म्हणणार नाही. भेटलं पण कायमस्वरूपीचं नाही, तात्पुरतं मर्यादित. कायमस्वरूपीचं सुख नाही. लोकांनी प्रश्न केला, म्हणले तुकोबाराय आम्हाला कायमस्वरूपीचं सुख पाहण्याकरता पैसा घरात आला म्हणून सुख येईल वाटलं, आलं नाही. बंगला बांधल्यानंतर सुख येईल वाटलं, आलं नाही. तुकोबाराय गाडी घेतल्यानंतर सुख भेटल का? गाडी घेतली तरी सुख नाही. तुकोबाराय शहराच्या ठिकाणी हायवेटेज जागेला महत्व आलंय, ती घेतल्यानंतर सुख भेटेल. तुकोबारायने उत्तर दिले, दादा तू सुखाकरिता गाडी घेतलायस, तू सुखाकरिता बंगला बांधलायस, तू सुखाकरिता पैसा घरामध्ये येण्याचा प्रयत्न करतोय, पण खरं सांगू ज्या रस्त्यावर हे सगळं भांडवल कमवतोयच ना, वास्तविक पाहिला ती रस्ताच दुःखानं भरलाय, तर येणार आहे सुख कुठून? दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. हे बायांनो, ज्या सुखाकरिता हातामध्ये आपण खुरपं घेतले, ज्या सुखाकरिता बंगला बांधलाय, ज्या सुखाकरिता लेकरा बाळाचे आम्ही लग्न केले, अरे लग्न लेकरा बाळाचे करून बंगले बांधून घरात पैसा येऊन सुख आला नाही. लोकांनी प्रश्न केला, म्हणले महाराज कसं काय घरात सुख येईना? महाराज वर्णन करतात, दादा ज्या रस्त्यावर तू घर बांधलायस, ज्या रस्त्यावर तू गाड्या घेतल्यास, ज्या रस्त्यावर तुम्ही जमिनी घेतल्यात, वास्तविक पाहायला गेलं ते रस्ताच दुःखानं भरलेला. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठा, सुखाचा विचार
लोकांनी प्रश्न केला, ओ तुकोब्बर आहे, तुम्ही म्हणताय ना जन्माला आल्यापासून मरेपर्यंत या 3.5 हाताच्या शरीराची लाही लाही कशा करता झाली? सुख भेटल, सुख भेटल, सुख भेटण्याकरिता आम्ही हातात खुरपं घेतलं, पैसा घरात आणला तरी सुख भेटलं नाही, बंगले बांधले तरी सुख भेटलं नाही, जमिनी घेतल्या, गाड्या घेतल्या तरी सुख भेटलं नाही. तुकोब्बर आहे म्हणले, दादा अरे ज्या ठिकाणी गाड्या कमवल्या, ज्या ठिकाणी बंगले कमवले, ज्या ठिकाणी पैसा कमवला, वास्तविक पाहिला ती रस्ताच दुःखाचा आहे, तर यात सुख कुठं भेटणार आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. अरे या संसारामध्ये केवळ आणि केवळ दुःख भेटणार आहे. लोकांनी प्रश्न केला, हो तुकोब्बर आहे, या संसारामध्ये दुःख आहे, मग हे 3.5 हाताचं शरीर भेटून आम्ही करायचं काय? तुकोब्बरायने सांगितले, हे माय, हे 3.5 हाताचं शरीर भेटलंय भगवंताच्या प्राप्ती करता. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. हे माय, हे 3.5 हाताचं शरीर भेटलंय ना, हा जन्म भेटलाय ना, या जन्माचं सार्थक कधी आहे? माझ्या पांडुरंगाची भेट झाल्याशिवाय या जन्माचं सार्थक नाही. विठ्ठला औट हात कामाना देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. अरे खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. ओ भज अज नारायण, ओ भज अज नारायण. हे मायानो, हे 3.5 हाताचं शरीर माझ्या भगवंताने दिलं देवाच्या प्राप्ती करता. पण खरं सांगू, हे 3.5 हाताचं शरीर प्रत्येकाला भेटलं, पण या 3.5 हाताच्या शरीराचा वापर देवाच्या प्राप्ती करता कोणीच केला नाही. या 3.5 हाताच्या शरीराचा वापर फक्त आणि फक्त खाया पिया सुख से सोया, खाना पिणं निवांत झोपणं याकरता या लोकांनी वापर केला. खरं सांगू, माय हात जोडून माफी बोलतो, गावामधले कुली कुत्रे सुद्धा तसा वापर करतात, तशी आमची गत झाली. लोकांनी प्रश्न केला, म्हणले महाराज हे 3.5 हाताचं शरीर भेटलं, कारण बाकीच्या ठिकाणी हे शरीर भेटलं नाही, हे शरीर भेटलं 3.5 हाताचं. तुम्ही म्हणताय खाण्यापिण्यामध्ये झोपण्यामध्ये लोकांनी व्यर्थ घालवलं, मग आम्ही घालवायचं कशामध्ये? तुकोब्बरायने सांगितले, त्या देवाच्या प्राप्ती करता या 3.5 हाताच्या शरीराचा वापर करा. विठ्ठला लोकांनी प्रश्न केला, म्हणले महाराज देवाच्या प्राप्ती करता 3.5 हाताच्या शरीराचा वापर करा. तुकोब्बराय म्हणले, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुम्ही जन्माला आलात हे सार्थक करायचं ना, विठ्ठलाची एक देखलिया. तर ऐका, विठ्ठलाला पाहण्यामध्ये आणि त्या विठ्ठलाच्या प्राप्तीमध्ये हे 3.5 हाताच्या शरीराची शेवट. लोकांनी प्रश्न केला, म्हणले महाराज मग तो विठ्ठल भेटतो कशानं? तो विठ्ठल भेटल कशानं एवढं सांगा. तुकोब्बरायने सांगितलं, तो विठ्ठल भेटण्याकरता अनेक साधन आहेत. खरं सांगू तुम्हाला, तो विठ्ठल सहजासहजी पावणार नाही. बरेच लोक म्हणतात, महाराज ज्या भगवंताच्या प्राप्ती करता हे 3.5 हाताचे जीव पळायला लागलेत, तो देव कसा भेटलो? सोनं घेऊन गेल्यानंतर भेटल, पैसे घेऊन गेल्यानंतर भेटल, माझी लय श्रीमंत आहे, मी लय बड्या घरचा आहे म्हणून पांढरे शुभ्र कपडे घालल्यानंतर देव तुमच्यावर कृपा करेल? नाही नाही दादा, देव हा शाने पावायचा नाही रे, देव हा बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे. मने नाही भाव मने देवा मला पाव, मने नाही भाव मने देवा मला पाव, देव हा शाने पावायचा नाही रे. करू नका काय, साधच राहू दे. देव हा बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे. खरं सांगू, अंतःकरणात भाव नसेल, मोप 40 तोळे सोनं घेऊन गेला असाल तुम्ही, जात का नाही? सोनं म्हणल्यावर मावशीने तोंडच पाडली बघा. अरे देवाला सोनं नाना पैसे जरी घेऊन गेलात, 9व्या अध्यायामधला 26 नंबरचा श्लोक आहे,
पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्तया प्रियश्चते. अरे देवाला पत्र फूल फळ काय नाही तर शेवटी तोय पाणी जरी अर्पण केलं तर माझा पांडुरंग त्याचा स्वीकार करेल. पण या सगळ्या पाठीमाग भाव असेल तरच. अंतरीच घेतो गोडी गोडी अंतरीच घेतो गोडी रामा अंतरीच घेतो गोडी गोडी अंतरीच घेतो गोडी अंतरिक्ष घेतो गोडी अंतरिक्ष घेतो गोडी अंतरिक्ष घेतो गोडी अंतरीच घेतो गोडी अंतरीच घेतो गोडी अंतरीच घेतो गोडी पाहे जोडी भावाची पाहे जोडी सोयरा दिनाचा अंतरीच घेतो गोडी पाहे जोडी बाबाची पाहे जोडी बाबाची पाहे जोडी बाबा अंतरीच घेतो गोडी आहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची. लोकांनी प्रश्न केला हो तुकोबर आहे. तुम्ही म्हणताय जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक गावचे लोक सुख येईल घरात सुख येईल या तळमळीसाठी रात्रंदिवस पळायला लागले. मग ते सुख भेटतं कशाना? तुकोबराने उत्तर दिले तो देव भेटल्याशिवाय तुम्हाला सुख भेटणार नाही. लोकांनी प्रश्न केला म्हणले महाराज देवाच्या जवळ सुख आहे का? हो देवाच्या जवळ सुख आहे. सुखरूपायसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी का तो. ए दादा या जगाच्या पाठीवर माझ्या पांडुरंगा एवढा दुसरा कोणी सुखी नाही. आणि मला असं वाटतं ज्याच्या जवळ सुख आहे त्याच्या जवळ धाव केली तर ते सुख भेटणार आहे. विठ्ठला ज्याच्या जवळ सुख नाही त्याच्या जवळ किती दिवस किती महिने किती वर्ष जरी खेपा घातल्या तर ते सुख भेटल. लोकाला सुख हवाय लोकाला सुख हवाय पण लोक सुखा करता या संसारात हेलपाट्या मारायला लागलेत. महाराज वर्णन करतात या संसारात सुख नाही या संसारात केवळ दुःख आहे. दुःख पर्वता एवढे दुःख आहेत. पर्वता एवढे डोंगर लागले दुःखाचे आणि त्या डोंगराला काही बाया खुरप घेऊन निघालेत काही गोडी टिकाव घेऊन निघाले. टिकाव कळते का बाबा? आणि म्हणायला लागलेत आज याच्या ठिकाणून या पर्वतामधून मी सुख बाहेर काढेन. ही दुःखानं भरलंय आणि बरेच लोक ती टोकराला निघालेत. आता मला सांगा गावातले सगळे जरी लोक जाऊन त्या दुःखाच्या डोंगराला टोकरत बसली तर तिथून सुख येईल वाटते तुम्हाला? अरे मुळात ती दुःखानं भरलेलं आहे. त्याची व्याप्तीच दुःखामधून झालेली आहे तर त्यातून सुख येणार कुठं? तुम्हाला सुख हवंय ना? चला माझ्या पांडुरंगाच्या जवळ. सर्व सुखाचे आगर सगळ्या सुखाचा आगर माझा बाप पांडुरंग आहे. बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा. तुम्हाला सुख हवं ना? विठ्ठलाच्या जवळ चला. तुम्हाला सुख हवं ना? पांडुरंगाच्या जवळ चला. तुम्हाला सुख हवं ना? देवाच्या जवळ चला. लोकांनी प्रश्न केला म्हणले महाराज देवाच्या जवळ सुख आहे देवाची भेट झाली की सुख येतं घरामध्ये. महाराज मग त्या देवाची भेट नेमकं कशानं होते? तो देव नेमकं भेटतो कशानं? तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. नाम सारा
सार नाम सारा नाम साराची सार नाम साराची सार नाम सारा सार नाम साराची सार नाम साराचे ही सार नाम साराचे ही सार नाम साराचे ही सार नाम साराचे ही सार नाम सारा दिए सार नाम सारा दिए सार नाम सारा दिए सार जय हो नाम सारा दिए सार नाम साराचे ही सार नाम साराचे ही सार नाम साराचे ही सार नाम साराचे ही सार नाम नाम सारा दिए सार शरणगत यमकी शरणगत यमकी शरणगत यमकी नाम साराचे ही सार शरणगत यमकी शरणगत यमकी शरणगत यमकी लोकांनी प्रश्न केला म्हणले महाराज सगळं समजलं तुम्ही म्हणताय सुख पाहिजे ना तर संसारात खेपा घालायचं नाही सुख पाहिजे असेल तर देवाच्या जवळ चक्रा मारायच्या मग देव भेटतो कशानं तुकोबा स्पष्ट सांगतात तुम्हाला देव पाहिजे ना तर अंतकरणात भाव घ्या पण मुखात देवाचं नाव घ्या नाम साराचे ही सार सगळ्याचा सार जर काय असेल तर देवाचं नाव आहे लोकांनी प्रश्न केला म्हणले महाराज देवाचं नाम घेतल्यावर काय होतंय महाराज म्हणतात देव भेटतो आणि देव भेटला की काय होतं मागे पुढे उभा राहे संभाळीत तुमचा संभाळ करतो एवढंच नाही जे संकट येतील आली आघात निवाराया जेवढे काही संकट येतील स्वतःवर घेतो आणि तुमचं निवारण करतो पण मुखात ज्याच्या नाव आहे त्याच लोकांनी प्रश्न केला म्हणले महाराज या धावपळीच्या योगामध्ये देवाचं नाव घ्यायला टाइम नाही दुसरं साधन सांगा महाराज सुंदर साधन सांगतात कृतयुगी शमदमादी साधन त्रेतायुगी वेदयुक्त यज्ञ द्वापारयुगी आगणमुक्त पूजन तंत्र विधान कलियुगी महाराज वर्णन करतात तुम्हाला देव पाहिजे ना देव प्राप्ती करता साधन आहे का सत्ययुग म्हणजे प्रभू रामचंद्राच्या अगोदर कृतयुग म्हणा कृतयुगामध्ये शमदमादी साधन केलं की देव भेटायचं आता ऐका शमदमादी साधन म्हणजे घरादाराचा त्याग करायचा जंगलात जायचं 10-10 20 वर्ष राहायचं घरादाराचा त्याग करून खरं सांगा बरं कीर्तनाला येते वेळेस किद्दा विचारून आलोय अहो कीर्तनाला यायचं म्हणलं की 10 विचारावं लागतं हुई ग कानेगावच्या महाराजाचं कीर्तन आहे जाऊ का हो का आता 10-20 वर्ष देवप्राप्ती करता ही लोक सोडतील आपल्याला विचारून यावं लागतं
ती पण जाऊ का, जाऊच नाही, जाऊ का. तिनं जर म्हणली होय माय कीर्तन लय चांगलं करतेत, अभंग चांगला सोडतेत, चला तुमच्या मागं मागं मी सुद्धा येते म्हटलं की नटून थटून यायचं. आणि तिनं जर म्हणलं पावसाचे दिवस आहेत, थंडीचे दिवस आहेत, गप झोप म्हणलं, निवांत नंद्या पालता पडतोय घरात. अरे 2 तासाच्या कीर्तनाला परमिशन घ्यावी लागते. त्या काळामध्ये देवप्राप्ती करता 10-10 वर्ष लोक जायचे. आता 10-10 वर्ष सोडतील आपल्याला महाराज, ते आम्हाला शक्य नाही 10-10 वर्ष जाणं. दुसरं सोपं साधन सांगा, ऐका. त्रेतायुग, कृतयुगाच्या नंतरचा काळ म्हणजे रामाचा काळ. त्रेतायुग, कृतयुगामध्ये 10-10-20-20 वर्ष जंगलामध्ये गेल्यानंतर देव भेटायचा, सगळ्या लोकांचा त्याग करून. ते आम्हाला शक्य नाही. दुसरं सांगा, त्रेतायुग वेदयुक्त यज्ञ. त्रेतायुग म्हणजे प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये यज्ञ केल्यानंतर देव भेटायचा. काय यज्ञ? ब्राह्मण आहेत का? टाळी वाजवा एकदा जोरात. सनातन महाराज, ही ब्राह्मण असे आहेत, ही दोन्ही कोण चालतेत बर का. ना 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 ना, गेला गडी. ऐका ना, कृतयुगामध्ये देव भेटायचा माय 10-10-20-20-30-30 वर्ष जंगलामध्ये गेल्यानंतर देव भेटायचा. एवढं आम्हाला जाणं होईल या कळीयुगात? नाही. दुसरं सांगा, त्रेतायुगामध्ये रामाच्या काळात देव भेटायचा, पण यज्ञ केल्यानंतर. पण यज्ञ असं चालायचं, 1 दिवस 2 दिवस 1 महिना 2 6 महिने यज्ञ चालायचे. पण खरं सांगू, ब्राह्मण देवता यज्ञाकरिता मुख्यतः आहुती कशाची लागते हो? तुपाची. खरं सांगा बर. पण शास्त्र सांगतं, देवप्राप्ती करता यज्ञ चालू आहे ना तुमचा, त्या यज्ञ कुंडामध्ये चमचाभर तूप नाही, हत्तीच्या सोंड इतकी जाड धार तुपाची यज्ञ कुंडामध्ये धरावीची, तर देव भेटायचा. खरं सांगा, हत्तीच्या सोंड इतकी जाड धार तुपाची आता कलियुगात आणणं शक्य आहे का? अहो, एकाच्या घरामध्ये जेवायला गेलं, मालकीन जीव वाढत होती, मालक माझ्या साईडला बसलेले होते, सुंदर स्वयंपाक केलेला आहे, चपाती आहे, बटाट्याची भाजी आहे, वरण आहे, भात आहे, जिलेबी आहे, त्याचबरोबर खीर केली आहे. आणि मग मालक बसलेले आहेत आणि बायकोला शब्द वापरतात, होई ग, खिरीचा फुरका दिला, आणि काय खीर गोड झाली आहे का? कारण ह्याला तिथं गाठायचं होतं. कुठं? तिच्या लक्षात आलं, ज्या अर्थी ही स्तुती करावी त्या अर्थी ह्याला काहीतरी पाहिजे दुसरं. कारण सगळ्या बायकांना आपल्या आपल्या नवऱ्याची खेळ सगळी कळते बरं का. आणि मग अगं किती तुझ्या हाताला चव आहे, काय सुंदर खीर झाली, पण या खिरीवर दूध झालं ना, मग तर नादच करायचं नाही बघ. बिचारीनं कसं वसं तरी महाराजा पुढे नक कसं म्हणावं. तांब्या घेतलेला आहे दुधाचा, दूध वाढून जाताना गप गेली, इशारा करून गेली पाय आदळत. आणि मग किचन मध्ये जाऊन बसता क्षणी खिरीवर दूध आलेला आहे, आणि त्या खिरीची फुरकी वडत पुन्हा वर्णन केला, होई ग, अगोदरच खीर भारी होती, पण खिरीवर दूध वटल्यानंतर लयच भारी लागली, पण या खिरीवर तूप जर झालं तर नादच खोळा. तिनं तूप म्हणली की मधूनच म्हणली चुप. अर्थ एक काय, खिरीवर घ्यायला सध्या कलियुगात तूप नाही, हत्तीच्या सोंड इतकी जाड धारी यज्ञकुंडामध्ये धरायला शक्य आहे का वान्न एवढं तूप? म्हणून महाराज ते सुद्धा साधन आम्हाला शक्य. दुसरं साधन सांगा,